नमस्कार. आरोही कॉर्नरमध्ये तुमचं स्वागत आहे. आरोही कॉर्नरमध्ये आज आपण बनवणार आहोत उडदाची पिठी, तीही मालवणी पद्धतीमध्ये. खूप छान लागते ही पिठी. तुम्ही या पद्धतीने पिठी नक्की बनवून पहा आणि कमेंटमध्ये मला कशी झाली आहे नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. मालवणी पिठी खूप फेमस आहे. चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण साहित्य काय काय लागते ते पाहूया. कुळीत पीठ घेतलंय, फोडणीसाठी कांदा घेतलाय बारीक चिरून, हिरवी मिरची घेतली आहे बारीक चिरून, कढीपत्ता, लसूण, कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, फोडणीसाठी तेल, चवीपुरतं मीठ. सगळ्यात आधी आपण कुळीत पिठामध्ये पाणी मिक्स करून घेणार आहोत. थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे. कुठेच गुठळ्या ठेवायच्या नाही आहेत पिठाच्या. तुम्ही बघू शकता चांगलं पीठ भिजवून घेतलेलं आहे. गुठळ्या कुठेच दिसत नाही आहेत. कढई घेतली आहे. फोडणीसाठी तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालं की कढीपत्ता, लसूण, हिरवी मिरची, लसूण लालसर झाली की कांदा, कांदा तेलामध्ये चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता आपल्याला यामध्ये भिजवलेलं पीठ, कुळीत पीठ घालायचं आहे. पाणी घालायचं आहे थोडंसं. हळद मी टाकत नाही आहे कारण पीठ हे गावावरून मला आईने दळून दिलेलं आहे. त्यामध्ये सगळं दळलेलं आहे. मिरची, धणे आणि हळद सगळं दळलेलं आहे पिठामध्ये. त्यामुळे मी काही मसाला वगैरे टाकत नाही आहे. मिरची थोडीशी टाकली आहे आणि हळद पण टाकत नाही आहे. त्याच्यावर ऑलरेडी टाकलेली आहे. पिठाच्या गुठळ्या होऊ नये यासाठी पिठीसारखे मिक्स करत राहायचे आहे. पिठी स्लो गॅसवरतीच शिजून घ्यायची आहे.
चवीपुरतं मीठ, पिठीला मस्त उकळी आलेली आहे. सॉरी, मी मगाशी तुम्हाला खोबरं सांगायला विसरली होती. पिठीमध्ये ओलं किसलेलं खोबरं घालायचं आहे. यामुळे पिठीला खूप छान चव येते. मिक्स करून घ्यायचं. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. खूप मस्त पिठी बनवून तयार आहे. गॅस बंद करायचा आहे. खूप छान दिसते आहे पिठी. तुम्ही या पद्धतीने कुळथाची पिठी नक्की बनवून पहा. मालवणी पद्धतीने कुळथाची पिठी बनवून तयार आहे. तुम्ही या पद्धतीने कुळथाची पिठी नक्की बनवून पहा आणि कशी झाली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.